तुम्ही मगाशी म्हणालात, की इनर इमेज कन्सल्टिंग हं, तुम्ही करता. हं. तर ते नक्की काय असतं? कारण ते त्याचाच भाग आहे. म्हणजे जे इमेज कन्सल्टिंग जो मी सुरुवातीला माझा सब्जेक्ट हं, तुम्हाला सांगितला, की होलिस्टिक अँड इफेक्टिव्ह अप्रोच टू पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट. हं, सकारात्मक स्वयं प्रतिमा. हं. आणि त्या जे व्हेंचर आहे माझं, त्याचं नावच स्वयं एक्सप्लोर सेल्फ असं ओके, आहे. ओके. स्वयं म्हणजे मी स्वतः, एक्सप्लोर म्हणजे शोधणे, हं, हं, सेल्फ स्वतःला शोधणे. हं, हं. ह्या व्हेंचरच्या अंडर मी ते घेते. तो माझा सब्जेक्टच तो आहे. अच्छा. सो त्या सब्जेक्टमध्ये हे सगळंच येतं. हं, नॉट जस्ट इनर इमेज, आउटर इमेज सुद्धा, जे मी तुम्हाला मगाशी म्हणलं, की बाहेर म्हणजे तुमच्या प्रेझेंटेशन ज्या रिलेटेड गोष्टी असतात त्या आउटर इमेजमध्ये. इनरमध्ये मग तुमचं हेल्थ आलं. हं. कारण तुमचं शरीर जर तंदुरुस्त असेल तरच राइट. मन आणि शरीर एकात एक गुंतलेलं असतं. हं. जर एक जरी डाऊन असेल तर दुसऱ्याचं काहीतरी बिनसतं. असं आहे ना. जर माझं काहीतरी दुखत असेल, आय टेंड टू गेट म्हणजे अपसेट होऊ शकतो बरोबर. एखादा माणूस, की अरे मग आपलं कामात नाही लक्ष लागत, मन लागत नाही असं आपण म्हणतो ना. सो मन आणि शरीर या दोन्ही एकत्र जाणाऱ्या गोष्टी आहेत. सो इनरमध्ये तेच आहे, की तुमचं हिलिंग, हं. तुमची एनर्जी, तुमचं मेडिटेशन, तुमचं मेंटल ऑर इमोशनल वेलबिंग. बरं तुम्ही इनर इमेजमध्ये कम्युनिकेशनचा पार्ट, तुमची बॉडी लँग्वेज, हे सगळंच येतं. बॉडी लँग्वेज दोन्हीकडे येऊ शकतं. हं, हं. थोडा इथे पण आणि थोडा तिथे पण. इनर आउटर दोन्हीचा पार्ट येतो. हं, हं. सो मेनली इमोशनल वेलबिंग हेच म्हणेन मी. अच्छा. आणि हेल्थ. त्यात